आणि गणेश स्ट्राईकला तुम्ही बघू शकता रमेशला पिओनचं षटक. पहिले षटक हाताळण्यासाठी आले तर सागर येतो गाढव संघाचा. गाड्याला का सांग कॅमेरा घेऊन तिथं. हा पहिले षटक पहिला चेंडू मार्गस्थ. पहिला चेंडू गुंडलेचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने आणि धक्का क्रमांक लागतोय तो पहिला. रमेश बॅक टू द डग आउट. असा चेंडू होता. क्षेत्ररक्षकाच्या हातात बॉल विसावला. ज्या पावली गेले त्या पावली परतताना आपल्या रमेश कुठेतरी नाराज असतील. नक्कीच आपल्या सगळ्यासाठी मोठी कामगिरी केली त्यांनी पहिल्या फेरीत, पण दुसऱ्या फेरीत अयशस्वी ठरले ते रमेश. नक्कीच त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते प्रकाश. नंबर 3 चे खेळाडू प्रकाश. चला दुसरा चेंडू नवीन फलंदाज युनिट नंबर 3 चा फलंदाज प्रकाश स्ट्राईकला. पहिल्या चेंडूवरती आले ती विकेट. पहिला चेंडू शॉर्टपिचचा चेंडू. नक्कीच चेंडू टप्पा पडल्यावरती खालीच राहिलाय. एक डॉट चेंडू आले. नक्कीच सुरेख अशी कामगिरी सागरच्या माध्यमातून होते. सातत्याने सागर आपली चांगली बॉलिंग दाखवताना मागच्या मॅच मध्ये सुरेख अशी गोलंदाजी फलंदाजी झाली त्याच्या माध्यमातून. तसंच पुन्हा एकदा त्याच्याकडनं तशीच बॉलिंग होतीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. कुठेतरी मिस कॉल आणि मिस कॉलच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागतोय तो दुसरा रनआउटच्या स्वरूपात. गणेश बॅक टू द डग आउट. प्लेनचा चेंडू कट करून चेंडू गेला लेग स्लिपच्या दिशेने आणि कुठेतरी मिस कॉलिंग झाली. धावत असताना गणेश स्ट्राईकला जात असताना डायरेक्ट हिट बसला आणि धक्का क्रमांक लागला तो दुसरा धामणवाडी संघाला गणेशच्या माध्यमातून. नक्कीच गणेश सुद्धा ज्या पावली गेले त्याच पावली गोल्डन डकची शिकार होते तो गणेश. नक्कीच गणेशची जागा भरून काढण्यासाठी स्ट्राईकला नवीन फलंदाज रेड नंबर 4 चा फलंदाज भावेश. नक्कीच गुडलेनचा चेंडू. पंचांनी डिसिजन घेताना आणि ते पंचांचा बोट आकाशाकडे. धक्का क्रमांक लागतोय तो तिसरा. ज्या पावली गेले त्या पावली परत येताना भावेश बॅक टू द डग आउट. नक्कीच सुरेख अशी बॉलिंग साठी नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी झाले. नवीन फलंदाज एक झाला यशवंत. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. आवाज मोठा, आत्मविश्वास कमी येतोय मध्ये. आपले पंच अपील नाकारताना पुन्हा एकदा अपील येते. कुठेतरी गडबडताना दामनवाडीचे बॅट्समन. तर अद्याप एकही धाव त्यांनी खर्च नाही केले. 5 चेंडूच्या सहात्यात 0 धावा आणि 3 गडी बाद. नक्कीच स्ट्राईकला नवीन फलंदाज येतो यशवंत. शेवटचा चेंडू पिओनचं षटक. अद्याप एकही धाव नाही आले सागरच्या माध्यमातून. नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी. नक्कीच पुन्हा एकदा आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न होता.
पहिल्या षटकाच्या सावत्यात 0 धावा. नक्कीच सागर साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मेळादोंड काढले त्याने आणि तब्बल 2 विकेट काढल्यात आपल्या संघासाठी आणि अजून एक विकेट आले रनआउटच्या स्वरूपात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं.